असंख्य आंदोलन करण्यात आले आहे, दुचाकी आडवी करून हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. काय सरकारला काय इशारा द्यायचा? काय आहे, महागाईवर बोलायचं तितकं कमी आहे. महागाईनी जनता त्रस्त झालेली आहे. निवडणुका आल्या की सगळ्यांचे दर अगदी मोजक्या 2-4 रुपयांनी कमी करायचे. निवडणुका निघून गेल्यावर दुपटीने महागाई वाढतीये. जनता त्रस्त झालेल्या आहेत, महिला त्रस्त झालेल्या आहेत. आता तर जे डिझेल आणि पेट्रोलवरची जी आत्ताची दरवाढ झालेली आहे, इंटरनॅशनल मार्केटमध्ये ऑइल बॅरेलच्या किमती ह्या निच्चांकावर आहेत सध्या. डिझेल आणि पेट्रोलच्या कंपन्या प्रति लिटर मागे खूप 12 ते 15 रुपये कमवत आहेत. तरीही भारतात पेट्रोल आणि डिझेल, आमच्या राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या ज्या किमती आहेत त्या कमी का नाही होत आहेत? आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार हे सामान्य जनतेचा आवाज म्हणून रस्त्यावर उतरलेलो आहोत. गोर गरिबांची जी वाट लागलेली आहे, गोर गरिबांच्या खिशाला जे भोग पडलेलं आहे, आणि सगळ्यात त्रस्त जर कोणी असेल तर तो महिला वर्ग आहे. कारण काय, महागाईची झळ महिलांना लागते, बेरोजगारीची झळ महिलांना लागते, आणि महिलांवर जे अत्याचार सुरू आहेत त्याच्यावर तर जितकं बोलू तितकं कमी. म्हणून आज सातत्याने जे आमचे नेते आहेत, मग ते शरदचंद्र पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील, किंवा आमचे नेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड असतील, सातत्याने हे जनतेच्या समोर आणतोय की हे सरकार आहे ते जनतेला कसं बावळट बनवतं, इलेक्शन आल्यावर कशा किमती 2-2 रुपयांनी कमी करतं, निवडणुका निघून गेल्यावर त्याच किमती डोईजड होतात. आम्ही आज परत मी सांगते, सर्वसामान्यांचा आवाज म्हणून आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत. आणि हा आमचा आवाज नसून हा त्या सर्वसामान्य जनतेचा आवाज आहे, जे ह्या महागाईने आणि मोदी सरकारने त्रस्त झालेले आहेत. हे जे 1500 रुपये आहेत त्याला सरकार लाडकी बहीण योजना बोलते. पहिल्या दिवशीपासून आम्ही बोलतोय हे नोट फॉर वोट आहे, आणि ते निवडणुकीनंतर सरकारनेच सिद्ध करून दाखवलेलं आहे. 1500 रुपये देऊन जी स्टोरी चालू झाली तेव्हा कुठली छाननी केली? इलेक्शन झाल्या पहिला हफ्ता मिळण्याच्या आधी पुनर्छाननी झाली. त्याच्यात कित्येक महिलांचे हे जो लाडक्या बहिणीचा हफ्ता आहे त्याच्यातनं त्यांचं नाव वगळण्यात आलं. म्हणजे काय, आता पुनर्छाननी करतायत आणि आता तो हफ्ता अजून कमी करतायत. माझ्या प्रिय बहिणींनो, मैत्रिणींनो, माता भगिनींनो, आता तरी डोळे उघडा. सरकार महिलांना बावळट समजते. सरकारने महिलांचा जितका दिशाभूल केली आहे तितकी कोणाची आजवर केली नाहीये. आता तरी बहिणींनो जागे व्हा. पैसे असो, आपली सुरक्षा असो, सगळं चव्हाट्यावर येऊन पोचलेलं आहे. म्हणून परत मी सांगते, माझ्या ताई, बहिणी, भगिनींनो, हा तुमचा आवाज म्हणून आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत. आम्हाला माहिती आहे की तुम्ही सगळ्या जणी महागाईनी त्रस्त आहात. घरी बसलेला, नोकरी नसलेला नवरा, मुलगा म्हणजेच बेरोजगारी बघून तुम्ही अतिशय त्रस्त झालेला आहात. आणि कुठे बाहेर पडलो तर सुरक्षित आपण घरी परत येऊ की नाही ह्याची शाश्वती नाही. म्हणून सगळीकडनं महिला ह्या सध्या त्रस्त झालेल्या आहेत. सरकार आता अतिशय बहिरं झालेलं आहे. त्यांचं आपल्याकडनं जे काम होतं ते करून झालेलं आहे. आता आपल्याला काडी मात्र किंमत नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार हा नेहमीच सामान्य जनतेच्या पाठी आणि प्रत्येक महिलेच्या पाठी त्यांच्या सगळ्याच त्रासात खंबीरपणे उभा असतो. आज जे महागाई उच्चांक गाठते त्याच्या विरोधात हे आमचं पहिलं पाऊल आहे. जर महागाई विषयी जर धोरणं आणली नाही तर याहूनही तीव्र आंदोलनं येत्या काळात तुम्हाला बघायला मिळतील. अरे कमी करा महागाई कमी करा. अनोखं आंदोलन करण्यात आलं. दुचाकी आडवी करून हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. सरकारला जाग येण्यासाठी लाडकी बहिणीला 1500 रुपये खात्यात येते. कुठे अडचण सगळ्या महिला आता रस्त्यावर दुचाकी आडवी करताना अख्खी अर्थव्यवस्था आता आडवी झालेली आहे. लोकांचं बजेट पार अगदी खाली डोकं वर पाय झालंय. आणि काय करायचं म्हणजे काय केल्यानंतर गव्हर्नमेंट ऐकेल हा एक मोठा संशोधनाचा विषय. कारण कसं असतं की झोपेचं सोंग घेतलेल्याला जागा नाही करतायत. माझ्या आधी खूप जण बोलली, त्यांनी सगळ्यांनी हेच सांगितलं
गव्हर्मेंट सर्वंट्सना 7वा आयोग 8वा आयोग असे आयोग असतात, पण जे ॲक्च्युली अगदीच हातावर पोट घेऊन जगतात त्यांचं त्यांची जी कमाई आहे ती आहे तिथेच आहे. पण दुधापासून ते प्रत्येक गोष्टीला पैसे मोजायला लागतात आणि आपला रुपया ऑलरेडी गडगडला आहे. तर ज्या तऱ्हेने चायना मॅनेज करते किंवा आय मीन ठीक आहे अमेरिकाला आपण फार घाबरतो और वॉट एव्हर आय डोंट नो, पण जर का आयात निर्यातीच्या टॅरिफवर भारतानेही विचार केला किंवा क्रूड ऑइल चे ज्या किमती जास्त कमी होत असतात पण त्याच्यावरही उपाय आहेत. आय मीन द एंटायर गव्हर्नमेंट मशिनरी इज देअर टू डिसाईड की लोकांना ह्याच्यातनं रिलीफ कसा मिळाला पाहिजे. लाखो करोडो लोकांचं कर्ज माफ केलं, राईट ऑफ केलं आहे. मग म्हणजे ती लोक जे निघून जातात, पळून जातात देशाच्या बाहेर आरामात, त्यांना सगळी कर्ज माफ, सगळं माफ. पण बिचारी जनता जी कुठेही जाऊ नाही शकत, ह्यांच्या मारामध्येच आहे, तिने कुठे जायचं हा एकच प्रश्न आम्हाला पडला आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडनं जागोजागी आंदोलनं होत आहेत, होतच राहतील. पूर्वी जे गॅस सिलेंडर घेऊन बोंबाबोंब करत होते काँग्रेस शासनामध्ये, त्या सगळ्या जणी आता कुठे गेलेल्या आहेत. काही इथूनच तिकडे गेल्या आहेत. पण मला वाटतं कुठेतरी थोडीशी एक माणुसकी म्हणा किंवा एक थोडंसं आपल्यामध्ये काहीतरी नीतिमत्ता असावी. जरी सरकार तुमचं असेल तरी महागाई झाली आहे हे खरं आहे, मग कोणीतरी बोला आहे ह्याच्यावर. आपल्याकडे विधिमंडळामध्ये नुसतं वेगळंच काहीतरी चाललेलं असतं, संसदेबद्दल तर काही बोलूच नका. म्हणजे लोकांनी जायचं कुठे? मतं देऊनही जर तुम्हीच निवडून येणार असाल, मी त्या दिवशी पण बोलले ह्याच्यावर खूप मोठा डिस्कशन ते कोणीही चॅनल करणार नाही, कारण आता सगळं काही वेगळं चाललं आहे. पण आय थिंक ह्याच्यावर कुठेतरी नक्की विचार करा. आणि एक फार मोठं काहीतरी जसं फ्रान्समध्ये जशी क्रांती झाली होती तसं काहीतरी आता लोकांनीच ह्याच्यावर विचार केला पाहिजे. मला धान्य फुकट मिळतं, मला 1500 रुपये मिळतात, म्हणून मी जर घरात बसून राहिले 1500 रुपये 2200 काय 2500 ते 1500 झाले. आता त्यांना दुसरे लाभ मिळतात त्यांना फक्त 500 मिळत आहे. पण 1500 रुपये जरी माझ्या खिशात येत असले तरी महागाई 3000 रुपयांनी वाढली आहे. मग त्या 1500 रुपयाचा मला काही उपयोग नाही आहे जरी मला मिळाले तरी. सो इट्स आवर अर्नेस्ट अपील टू द गव्हर्नमेंट और हुएवर इज देअर ॲट द हेल्म, म्हणजे जे कोणी तिथे बसले आहेत जे हे करू शकतात ते नक्की करा, याच्या आधी की देशामध्ये पूर्ण अराजक माजेल. निवडणुका येत आहेत, लोकसभा झाला, विधानसभा झाली, आता महापालिका निवडणुका आहेत. मला वाटतं निवडणुका आले की आश्वासनं देतात, भाषणात देतात. आता काही दिवसापूर्वी आश्वासनं दिली होती शेतकऱ्यांचं कर्जमाफी होणार, हे होणार. पण आता महागाई कालच आम्ही एके ठिकाणी गेलो होतो, तिथे काही अल्पभूधारक शेतकरी होते, त्यांची परिस्थिती खूपच बिकट आहे. कारण काय माहिती आहे का की त्यांना शेतातनं उत्पादन काढायला जेवढा खर्च येतो त्याच्या 1/4 खर्च त्यांचा भरून नाही निघत. त्यामुळे आता जर तुम्ही बघितलं असेल तर शेतजमीन जी आहे ती खूप झपाट्याने आपल्याकडे कमी होते. कारण लोकांना आता एकतर काय झालं आहे, हे सगळ्या स्कीम्समुळे कोणाला काम करायची इच्छा नाही. दुसरं आणि जे काय हे गव्हर्नमेंट सांगते ते फक्त ज्यांच्या खूपशी शेती आहे, बरेचसे शेकडो एकर, ते सस्टेन करू शकतात. पण जे कमी ज्यांची भूमी आहे ना त्यांना खूपच त्रासदायक आहे. आणि हे मी माझ्या मनचं म्हणत नाही आहे. तर काल आम्हाला काही असे लोक भेटले होते पुण्यामध्ये, तर ज्यांनी हे सांगितलं की आमचे पण हाल खूप बेकार आहेत म्हणजे. आणि बाकी आता ठीक आहे, सगळेजण समजदार आहेत असं मला वाटतंय. तर या निवडणुका कधी होतील कोणालाच माहीत नाही आहे. पण तोपर्यंत मात्र जे कोणी मतदार असतील त्याचं कंबरडं पूर्ण मोडणार आहे, एवढं खरं.